जागतिक महिला दिवस हा दरवर्षाला आपण साजरा करत असतो. मात्र तेच विषय आणि तेच सगळं आपण प्रेझेंटेशन करत असतो. पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर महिलांची जी काही संख्या आहे ती बऱ्यापैकी आता वाढत चाललेली आहे आणि जो काही मुला-मुलींमधला फरक आहे तो पण कमी झालेला दिसत आहे. तर महिलांमध्ये बेरोजगारीचे जे प्रमाण आहे ते प्रचंड वाढलेलं आहे आणि असं म्हणतात की ज्या देशाची महिला सक्षम तो देश नक्कीच प्रगतीपथावर जात असतो आणि बेरोजगारीमुळे महिलांची परिस्थिती आणि मानसिकता ही अतिशय नकारात्मक दिशेने जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आज आपला भारत देश आहे हा विश्वगुरु बनण्याच्या तयारीमध्ये आहे. मात्र कालचीच जर घटना आपण पाहिली तर स्पेनमधली एक महिला जी बाईकवर एक भारताची किंवा जगाची एक भरारी करत होती, मिस्टर आणि मिसेस दोघं, आणि त्यांच्यावर जो काही झारखंडमध्ये जो काही एक गँगरेप झाला, कालचीच घटना ही, तर ती इतकं म्हणजे दुर्दैवी आणि इतकी अशोभनीय वर्तन आहे की एक परदेशातली महिला आणि तिला आपल्या ह्या झारखंड राज्यामध्ये तिच्यावर असा सामूहिक बलात्कार होतो. तर ही अतिशय ह्या भारताला एक लांछनास्पद बाब आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की एक महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या इथं जर कधी जगपातळीवर विचार केला तर महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 127व्या नंबरवर भारत हा देश आहे. डेन्मार्क हा इतका सुंदर देश आहे की तो 1 नंबरवर सुरक्षेच्या बाबतीमध्ये डेन्मार्क आहे जगामध्ये. तर भारताची इतकी वाईट परिस्थिती आहे महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये आणि महिला बेरोजगारीच्या बाबतीमध्ये. तर महिला बेरोजगारीने पण सक्षम व्हायला पाहिजे आणि सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा सक्षम व्हायला पाहिजे असं आज मला या आजच्या दिवशी वाटतं. सगळ्या महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.